एखादा विकसक ज्यावेळेस झोपडपट्टी डेव्हलपमेंटसाठी घेतो तर त्यावेळेस झोपडीधारकांना विकसक त्याचे अटी नियम व मिळणारा जो लाभ आहे, जे लाभार्थी असतात त्यांना एसआरएकडून जो निवासी बिगर निवासीचा जो लाभ देण्यात येतो त्या संदर्भात त्यांना आधीच का माहिती दिली जात नाही? नाही, आता कसं आहे की जसं मेट्रो आलं त्याच्यामुळे मेट्रोमुळे पण FSIचे पण काही अटी शर्ती आहेत ह्या सगळ्या चेंज झाल्या. त्याच्यामुळे विकसकांमध्ये मध्यंतरी थोडासा एक संभ्रम पण होता, नागरिकांना वेगळी इन्फॉर्मेशन मिळत होती आणि विकसक वेगळा चार्ट आउट करत होते. पण आता अशी परिस्थिती होणार नाही. एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना एक बेसिक जेव्हा नियम लागू होईल सगळ्यांसाठी, तर असा आमचा पूर्ण प्रयत्न आहे की हा एक कॉमन बेसिक नियम सगळ्यांसाठी विकसकांसाठी लागू व्हावा. कारण काही ठिकाणी असं होतं की कोणाला वेगळा दर मिळतो, कोणाला कमी मिळतो आणि लोक थोडंसं त्याच्यामुळे कंपॅरिझनसुद्धा करतात. तर ते नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही तेच सांगतो की एक बेसिक जर प्लॅटफॉर्म असेल, कॉमन प्लॅटफॉर्म, नियमावली कॉमन असेल, तर सगळ्यांना हे सुविधा कॉमन सरसकट मिळून जाईल. तर विकसक आणि झोपडीधारकांमध्ये जो वाद चालू असतो त्याच्यामुळं डेव्हलपमेंट खूप लांबलं जातं. तर त्याच्यावरती काय तोडगा निघाला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या प्रभागातील झोपडपट्ट्यांचा विकास व्हायला पाहिजे, या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार? या संदर्भामध्ये माझी एकदा SRAच्या कमिशनरांबरोबर सुद्धा बैठक झाली होती की हे जे रिडेव्हलपमेंटसाठी जे विकसक येतात त्यांच्या अटी शर्ती एवढ्या असतात की त्याच्यामध्ये जो लाभार्थी असतो त्याला काहीच भेटत नाही किंवा मग त्याला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर असं न करता एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांनी एकत्र एक नियमावली, महानगरपालिकेने सगळ्यांसाठी एक कॉमन नियमावली की तेवढाच FSI आणि प्रॉपर त्या लोकांसाठी ती जागा उपलब्ध करून देणं. त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे एक GR निघू दे आणि लवकर हे काम चालू होते. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की कुठेतरी विकास कामं पेंडिंग राहतात. तर मग आमचा हाच प्रयत्न राहील आणि आत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जर हा सभागृहामध्ये विषय आला तर नक्कीच ह्याला मान्यता मिळून लवकर प्रोसेस होईल काम.